हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे 5th मंथ प्रेग्नन्सीचा डे 12 आणि एक सुरुवात झालेली आहे चपाती आणि फ्लावरची भाजी बनवण्यावरून आणि त्यानंतर हजबंडचा टिफिन पॅक करून त्यांना बाय बाय करून. आज थोडीशी तब्येत वीकच वाटत आहे, त्यामुळे थोडंसं सूर्यप्रकाश घेतला, अंघोळ वगैरे करून पूजा केली. त्यानंतर थोडेसे बनाना घेतले आणि आज मी डायरेक्ट लंच करायला लवकर 11 साडे 11 वाजता बसले, कारण ब्रेकफास्ट वगैरे केला नाही. आणि आजकाल ड्रायफ्रुट्स गरमीमुळे खायला थोडासा गॅप पण घेतलेला आहे. आणि आज थोडा बीपी पण लो वाटत होता, तब्येत पण थोडीशी वीक वाटत होती. असं म्हणजे काय माहिती ही बेचैनी होते का असं होतं असं म्हणतात सर्वजण, पण अजिबात छान वाटत नव्हतं. मग लंच कंप्लीट केला आणि त्याच्या 1 तासाने मी पुन्हा नारळ पाणी प्यायला घेतलं आणि मी डायरेक्ट झोपले. झोपेतून उठल्यानंतर मला प्रॉपर झोपही लागली नव्हती. त्याच्यानंतर थोडीसं बॉडीचं टेम्परेचर मला गरम असल्याचं फील झालं, डोळ्यातून असं पाणी वगैरे येत होतं आणि खूप विकनेस येत होता. आणि मुळात मला आज करमतही नव्हतं. आईची वगैरे खूप आठवण येत होती. अशा अवस्थेत असं वाटत होतं तिच्याकडे जावा का तिला इकडे बोलवून घ्यावं, पण सध्या लाईफस्टाईल इतकी बिझी झालेली आहे, सर्वच वर्किंग गोष्टी आहेत. सो ह्या गोष्टी ॲडजस्ट केल्या आणि हे सर्व आवरून उठले, मी फ्रेशनअप झाले आणि कपड्याची घडी घालायला स्टार्ट केली. आणि होतं म्हणजे थोडं थोडं बोर, पण चला यामध्ये एक होतं की आमच्या पुण्यामध्ये जी एक फॅमिली आहे अवेलेबल, त्यांचा आज बड्डे होता, जे की माझे मनीष भैया. त्यांच्या बड्डेसाठी आम्हाला आज त्यांच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर जायचं होतं. असं रेडी होऊन पायात शूज घालून फ्रेश मनाने त्यांच्या बड्डेच्या सेलिब्रेशनसाठी मी माझे नवरा बाहेर पडलो. आणि तिथे बाजूला मंदिर होतं, मी खूप दिवस झालं मंदिरात पण गेले नव्हते आणि आज बेचैनी होती, म्हणून देवाचं दर्शन घेऊन मनाला शांत केलं आणि मला खूप छान वाटलं. असं करून आम्ही मग भैयांनी बोलवलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. कम्फर्टेबल आणि सेफली मी वॉक करत स्टेअर्स चढले आणि गेल्या गेल्या मला तिथे त्यांनी ज्यूस ऑफर केला आणि छान वाटलं. ज्यूस घेतलं. मग आम्ही सगळ्यांनी येत होते गेस्ट, त्यांची वाट बघत होतो आणि भैयाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. त्यानंतर त्यांनी मला लगेच पनीर क्रिस्पी आवडतं हे माहिती, म्हणून त्यांनी थोडा मसाला पापड आणि पनीर क्रिस्पी ऑर्डर केला. मग भैयाची केक कटिंग केली आणि त्यांना शुभेच्छा देऊन आज तिथेच डिनर कंप्लीट केला आणि लेट नाईट घरी आलो. हर हर महादेव.